बातमी आता रवींद्र वायकरांनी केलेल्या गौप्यस्फोटाची। मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार रवींद्र वायकरांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्यात। कारण वायकरांनी आपल्या मनातील खतखतीला वाट मोकळी करून दिली खरी, मात्र त्यामुळे महायुती तोंडघशी पडली। काय म्हणालेत वायकर, ज्यामुळे ऐन निवडणुकीत वातावरण तापलंय? पाहूयात एक रिपोर्ट। रवींद्र वायकरांच्या पक्षांतराबाबत मोठा गौप्यस्फोट। जेलमध्ये जाण्याच्या भीतीने पक्षांतर। ऐन निवडणुकीत महायुतीची अडचण। राज्याचे माजी मंत्री आणि नुकतेच शिंदे गटात आलेले उत्तर पश्चिम मुंबईचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट सरकारी यंत्रणांचा दबाव असल्यानंच पक्षांतर केल्याचं खळबळजनक विधान केलंय। वायकर हे शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या मैदानात आहेत। त्यांची लढत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांशी आहे। दोन्ही शिवसैनिक आमने सामने असल्यानं या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। त्यात वायकरांच्या वक्तव्यानं महायुती चांगलीच तोंडघशी पडली आहे। वायकर नेमकं काय म्हटले पाहूया। मी जड अंतःकरणानं पक्ष बदलला। माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता। या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्यानं मी व्यथित झालो होतो। नियतीनं अशी वेळ कुणावरही आणू नये। एकीकडे विरोधक सातत्यानं भाजपवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतात। जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आला होता। आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालंय, तर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटलांनीही यापूर्वी भाजपत आल्यानं आता शांत झोप लागते असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होतं। आता रवींद्र वायकरांच्या या गौप्यस्फोटामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। ते खरं बोलले। एकनाथ शिंदेंच्या समोर एकनाथ शिंदेंची सुद्धा तीच भूमिका होती, जेल की गद्दारी। त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर, आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला। या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्यानं वायकरांनी आता सारवासारव करत या सर्व प्रकरणाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलंय। ठाकरे पाठीशी उभे न राहिल्यामुळे पक्षांतराची वेळ आल्याचा दावा त्यांनी केलाय। मी ज्या वेळेला उद्धव साहेबांना भेटलो, एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा भेटलो, तेही माझ्या इथे येऊन गेले, परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं होतं, तुला फेस करावं लागेल। फेस म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं, किंवा आपण एखाद्या पक्षात गेला आणि आपली जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल, त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे। सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधकांना दावणीला बांधत असल्याचा आरोप सातत्यानं होतोय। याची यापूर्वी पक्षांतर केलेल्या नेत्यांनी कधी दबक्या आवाजात तर कधी खुलेपणानं कबुली दिली आहे। आता ऐन निवडणुकीत वायकरांनीही अशी कबुली दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची नको ती डोकेदुखी वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।